नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तलाठी भरती 2026 ही आता एमपीएससीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे आणि एमपीएससीच्या माध्यमातून राबवली जात असताना यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया देखील आता एमपीएससीच्या पोर्टलवरूनच होणार आहे. आता नेमका यामध्ये अर्ज कसा सादर करायचा आहे किंवा अर्जामध्ये कोणकोणती माहिती भरायची किंवा कशा पद्धतीने हा अर्ज सादर करायचा याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला थेट आपण स्क्रीनवर जाऊन अर्ज कसा सादर करता येतो याची माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या कॅन्डिडेटचं म्हणजे ज्यांना फॉर्म भरायचा आहे, ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे, यांनाच फॉर्म कसा भरता येतो, गट क च्या माध्यमातून हा फॉर्म कसा सादर करायचा याची माहिती आपण यामध्ये घेतोय. परंतु ज्यांनी अद्यापपर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नाही त्यांना रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबत जर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा माहिती हवी असेल तर कमेंट करा, तुम्हाला त्याबाबतचा देखील नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवला जाईल. परंतु सद्यस्थितीमध्ये आपण ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे परंतु तलाठी या पदासाठी अर्ज कसा सादर करायचा याचीच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता सर्वप्रथम जर आपण या ठिकाणी गुगलवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एमपीएससी आपण सर्च करायचं. गुगलला एमपीएससीची लिंक आहे ती आता जवळपास सर्वांना माहिती आहे. एमपीएससी सर्च केल्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तयार केला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे. यामध्ये काय तुमचं रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल किंवा ईमेलच्या माध्यमातून दोन्हीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी युजर नेम टाका. त्यानंतर खाली तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुमचा युजर नेम आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचंय. लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल या ठिकाणी लॉग इन झालेली असेल. लॉग इन झाल्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी आधी आपण टाकून घेऊ. कॅप्चा कोड टाकून आपण लॉग इन करणार आहोत. या ठिकाणी लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल या ठिकाणी लॉग इन झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आता प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल 100% भरलेली असणार आहे. यामध्ये तुम्ही जी पद आहे तुम्ही चेक एलिजिबिलिटी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या पदासाठी एलिजिबल आहात हे या ठिकाणी दाखवलं जातं. यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तलाठी या पदासाठी देखील ही प्रोफाईल एलिजिबल आहे, त्यामुळे या तलाठी या पदासाठी देखील हे अर्ज करू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातात की तुम्ही कोणकोणत्या पदासाठी एलिजिबल आहात त्यातले आणि त्यात तुम्हाला कोणकोणत्या पदाला अर्ज करायचा आहे तेच पद तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे. लक्षात असू द्या, टेक्निकल असिस्टंट असेल, तलाठी असेल किंवा सिनियर क्लर्क असेल, जे पद तुम्ही एलिजिबल आहात परंतु तुम्हाला अर्ज कोणकोणत्या पदासाठी करायचा आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागतं. अशा पद्धतीने तुम्हाला निवडायचं. फक्त तुम्हाला जर तलाठी भरतीसाठी अर्ज करायचा असेल बाकीचे पद या ठिकाणी अनचेक करा. फक्त तलाठी एकमेव पद या ठिकाणी चेक राहू द्या आणि आपला या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्हाला यामध्ये 2 पद ठेवायचे असतील, 3 ठेवायचे असतील किंवा जेवढे काही यामध्ये पद असतील गट क च्या अंतर्गत त्या सर्व पदासाठी जरी अर्ज करायचा असेल तरी देखील या ठिकाणी सगळे सिलेक्ट करून तुम्ही आपला या पर्यायावर क्लिक करून देखील तुम्ही या ठिकाणी पुढे जाऊ शकताय. आता अशा पद्धतीनुसार तुम्हाला ज्या पदांचे या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे ते पद या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. त्यामध्ये सिनियर क्लर्क असेल, टेक्निकल असिस्टंट असेल किंवा तलाठी असेल, जी पद करायचे ते करायचं. आणि त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं सेंटर निवडण्यासाठी विचारलं जातं की तुम्हाला सेंटर कोणतं निवडायचं. म्हणजे सेंटरसाठी तुम्हाला पर्याय विचारला जातो, तुम्हाला सेंटर कोणतं निवडायचंय त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सेंटर देखील निवडणं गरजेचं आहे. सेंटर निवडून घेतल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी लोकेशन टाकायचं आणि सबमिट अँड पे या पर्यायावरती क्लिक करायचं. सबमिट आणि पे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे चलन आहे जे तुमच्या कॅटेगरीनुसार लागू असेल ते चलन तुम्हाला या ठिकाणी पेड करायचं आहे. आणि हे चलन तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याचं देखील दाखवलं जातं. आता या ठिकाणी चलन भरण्याची प्रक्रिया पाहूया. ओके यावरती क्लिक करायचं. तुम्ही एसबीआय किंवा इजा बँक कोणतं निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला युपीआयच्या माध्यमातून या ठिकाणी QR कोड दाखवला जातो. QR कोडवर तुम्ही थेट पेमेंट सादर करू शकता. आता हे पेमेंट झाल्यानंतर हे पेमेंटची प्रोसेस आहे, ही पेमेंटची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर होतो. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समज रजिस्ट्रेशन बाबतची जर माहिती हवी असेल की ही प्रोफाईल मध्ये अर्ज कसा करायचा हेच फक्त आपण या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. परंतु जर तुम्हाला प्रोफाईल कशी तयार करायची याबद्दल जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये प्रोफाईल व्हिडिओ बाबतची कमेंट करा की प्रोफाईलवर देखील व्हिडिओ बनवा म्हणून. आपण त्यावर देखील एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत किंवा बनवू पुढचा व्हिडिओ. त्यामुळं ज्यांची प्रोफाईल रेडी आहे त्यांनी या पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. परंतु ज्यांची प्रोफाईल रेडी नाही त्यांनी आधी आपली प्रोफाईल पूर्ण करून घेणं गरजेचं. प्रोफाईल मध्ये काय काय माहिती भरणं गरजेची, कोणकोणती गरजेची आहे याबाबत देखील जर आवश्यकता असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवणार आहोत.
जर दिलेली माहिती आवडली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.